सो गाइस अजून एक पार्टनर आलेला आहे पप्पांच्या रिटायरमेंट साठी, आहे की नाही? आलाय की नाही? आलाय ना? तर उद्या आपला वरद देणारे भाषण आहे की नाही? देणार ना? हा देणार आहे. सो गाइस बघा एवढा बॅनर बिनर मस्त पैकी लावून झालेला आहे, खुर्च्या पण सेटअप करून झालेला आहे. माननीय संगाळे साहेब मुख्य तंत्रज्ञ यांची महावितरणमध्ये जॉईनिंगसाठी ते भांडूप परिमंडळ म्हणजे भांडूप झोनमध्ये त्यांची सुरुवात झाली. भिवंडी सर्कलमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ते रुजू झाले. सो हे गाइस स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज नाही उद्या आहे पप्पाचं रिटायरमेंट. तर हे बघा पप्पा आजचा शेवटचा दिवस हा. तर कसं वाटतंय? हा शेवटचा दिवस आहे आणि हा टिफिन आपला शेवटचा टिफिन ऑफिसला जाण्यासाठी शेवटचा, ऑफिससाठी शेवटचा. बाकी आता माझं पण काम कमी झालं, आता सोडायला जायला घ्यायला जायचं. माझी ड्युटी चेंज नाही. लास्ट टिफिन आहे, उद्यापासून काही मागायचं नाही. आणि बघा शुभम पण आलाय कॉफी प्यायला. आणि छोटू नेहमी व्हिडिओ मध्ये नेहमी मोबाईल मध्ये असतो. मोबाईल मध्ये कसं वाटतं तुम्हाला? तर आता तुम्ही आता ऑफिस ऑफिसचे काम कोण करणार यांचे आता? सुट्टी घ्यायची वगैरे टेन्शन राहायचं. पण आता काम कोण करणार? त्या लोकांचं कसं होईल? कोण जातील तरी पण एक दोन महिने बोलल्या त्रास राहतो. सो गाइस बघा जस्ट आता कल्याणवरून आपण आलेले फुलं घेऊन पप्पाला पण सोडलं आणि बघा बुके. आणि इथं आता जेवण गरम होत आहे आणि रात्रीची थंडी हवा एकदम. आता बस जेवायला बसू. आणि मम्मी काय करते माहित नाही. मम्मी काय झालंय? तयारी करते उद्याची. एवढ्या लवकर? तर ब्लॉग तिथं कल्याणला घेता नाही आला, कारण तिथं APMC मार्केटचे तर फुल ट्रॅफिक एकदम. तिथं कल्याण मेट्रोचं काम चालू आहे. तर आता मस्त भूक लागली आहे, काहीतरी पोट पाणी करून घेऊ. हा आम्ही असं बसतो तसं व्हिडिओ काढतो. जेवले का तुम्ही? नाही जेवले ना? ये लवकर वाळा चला लवकर. आणि मम्मीने मस्तपैकी मोबाईल पडला होता. मम्मीने मस्तपैकी स्पीच लिहून ठेवली आहे ना. तर मम्मी आता उद्या ऑफिसमध्ये देणार आहे स्पीच. तर तुम्ही उद्या नक्की बघा. काय असं कसं मग? हा असं कसं मग? उद्या बघू मम्मीची स्पीच कशी. मी तर लिहिलेलं आहे, मी तर डायरेक्ट बोलणार. बघू हा बघू काय बोलताय ते बोलेल. ब्लॉग पूर्ण बघा. आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही चॅनलला. सबस्क्रायबर्स आपले कमी होत चालले, तर सबस्क्राईब करा. सो गाइस अजून एक पार्टनर आलेला आहे पप्पांच्या रिटायरमेंट साठी, आहे की नाही? आलाय की नाही? आलाय ना? तर उद्या आपला वरद देणारे भाषण आहे की नाही? देणार ना? हा देणार आहे. देणार ना? देणार भाषण देणार ना? हा देणार पक्का देणार नक्की. ब्लॉग पूर्ण बघा आणि त्याला बोल सबस्क्राईब करा. काय करा? सबस्क्राईब करा. बोल सबस्क्राईब. नाही केलं तर एकेकाला फोडणार. बोला सबस्क्राईब करा. हा काय काय विचार पप्पा आले आता घरी जस्ट. हा शेवटचा दिवस कसा गेला? आता उद्या
आणखी भेटायचं नाही. उद्या शेवटचा दिवस आहे, आज थोडी. वर्किंग आज सगळं वर्किंग, आज शेवटचा होता. उद्या वर्किंग आहे, उद्या हा? working आहे. आज थोडी उद्या आहे, मग तेच तर बोलतोय मम्मीला. मम्मी बोलतोय ना आज वर्किंग आहे, उद्या सुट्टी आहे. उद्या वर्किंग, उद्या पण वर्किंग आहे. उद्या पण कामाला जाणार आहे. मग उद्या मग ते काम. सकाळी मग मग तेच तर बोलतोय मी तुला, मी तेच बोललो. म्हणजे आम्ही मागून यायचंय मग मग तेच तर बोललो. तुम्ही दुपारी जाल. बोललो तुम्ही घरी दुपारनंतर सोडणार आहे का? 3-3:30 नंतर त्यांचं सगळं होतं. दुपार आफ्टरनून म्हणजे आम्ही वेगळे यायचे मग तुमच्यासोबत मग? नाही. हो काय? सो गाईज, आपण आलेलो आता क्लब हाऊसमध्ये आणि आता इथं आपण लावणार आहे बॅनर पप्पांचा. हे बघा, परत आलेला आहे विजय आणि तर आता आपण थोडं इथं बॅनर बिनर लावू आणि चेअर्स पण आणलेले आहे. चेअर्स पण इथं अरेंज करून घेऊ. त्यानंतर पप्पाला घेऊन जायचं आहे आपल्याला ऑफिसमध्ये 4 वाजता. तर मग तिथं पण प्रोग्राम आहे, म्हणजे सत्कार, काय बोलतो, सत्कार निरोप हां. तर तिथं ते प्रोग्राम झाला की मग आपण 7 वाजता इथे येऊ. मग आपल्या इथं मग केक कटिंग ते पुढे बघत राहा तुम्ही, कारण की लास्ट टाइम आपण डेकोरेशनच्या नंतर ब्लॉग चालू केला होता, हां. म्हणून आता लास्ट टाइम बेबी शॉवरचा ब्लॉग होता. तर वेगळा मस्त वेगळ्या चेअर सगळ्या अरेंजमेंट चालू आहे. आणि हावाला सोपं विचारतो डायरेक्ट आता तिथं आपण पुढे ठेवू फ्रंटला. गाईज ऍक्च्युली बेबी शॉवरला ना आम्ही पुरं डेकोरेशन करून दाखवलं होतं, म्हणून यावेळेस आम्ही असं दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळण की कसं दाखवतो. म्हणजे आम्ही डेकोरेशन. सो काय ते बघा, एवढा बॅनर बिनर मस्तपैकी लावून झालेला आहे. खुर्च्या पण सेटअप करून झालेल्या आहे. आता फक्त जायचं आहे ऑफिसमध्ये. आता हे झालं फक्त बाकी लावायची. ठिकाणी दिनांक 28/3/2025 आज सेवानिवृत्त म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याचा त्यांनी केलेला शेवटचा दिवस, ज्या कंपनीमध्ये ज्या कार्यामध्ये असेल त्यांचा हा शेवटचा दिवस असं त्यांना वाटत असेल, पण असं होत नाही आहे. तर आज या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अतिरिक्त कार्यकारी उपविभाग 2चे माननीय ठाकरे साहेब यांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून कर काढून आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कल्याण पश्चिम उपविभाग कार्यकारी अभियंता माननीय चौधरी साहेब यांचंही मी स्वागत करतो या ठिकाणी. व आज सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच आजचे सेवा निवृत्ती सत्कार समारंभ ज्यांच्यासाठी आपण आज सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत, असे आपले सर्वांचे लाडके हरिभाऊ संगाळे साहेब, मुख्य तंत्रज्ञ, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांना आपण या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. असं पुष्पगुच्छ देण्यासाठी माननीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता ठाकरे साहेब यांना मी सांगतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपण महाविद्यालयामध्ये नेहमीच एक स्त्रीचा आदर म्हणजे माननीय संगाळे साहेब यांच्या सौभाग्यवती संगाळे काकूंचं आपण वटी भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांना एक छोटीशी भेट, एक साडी आणि एक नारळ त्यांना देऊन त्यांचा सन्मान किशोर मॅडम करतील असं मी त्यांना विनंती करतो. त्यांनी केलेल्या कुठल्या तरी कंपनीमध्ये, महावितरण कंपनीमध्ये त्यांच्या वयाचे 36 वर्ष काम केलेलं आहे. त्यांनी निरोप देण्यासाठी आपण एकत्र आलो. सेवानिवृत्ती ही केवळ कर्मचाऱ्याच्या सेवेतून मुक्त होण्याची घटना नाही आहे. सेवानिवृत्ती ही कर्मचाऱ्याच्या सेवेतून मुक्त होण्याची घटना नाही आहे, तर त्याच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे. एखादा कर्मचारी निवृत्त होतो म्हणजे त्यांची सुरुवात अशी आहे की त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात झालेली आहे. संगाळे साहेबांनी आपल्या आयुष्यात बहुमूल्य कालावधी हे आपल्या महावितरण कंपनीसाठी अर्पण केलं. त्यांनी केलेल्या मेहनत,
निष्ठा आणि आपल्या कर्तव्य असलेल्या प्रामाणिकपणाचा एक महत्त्वाचा आदर्श निर्माण केलेला आहे. त्यांच्यासाठी आज हे आमच्यासाठी खूप मोठे आदर्श आहे. ते माननीय संगाळे साहेब मुख्य तंत्रज्ञ यांची महावितरणमध्ये जॉईनिंग झाली. ते भांडूप परिमंडळ म्हणजे भांडूप झोनमध्ये त्यांची सुरुवात झाली. भिवंडी सर्कलमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ते रुजू झाले. भिवंडीमध्ये जुना ST डिव्हिजन अंतर्गत 1 वर्ष त्यांनी उपविभाग कार्यालय क्रमांक 3 मध्ये 3 वर्षे काम केलं. त्याच पद्धतीने उपविभाग 2 येथे कार्यरत असलेले नंतर डिव्हिजन 2 मध्ये म्हणजे त्यांनी भांडूप झोनमध्ये काम करत असताना 2007 मध्ये तोरण पॉवर म्हणजे तोरण कंपनीला महावितरण हस्तांतरित झाले. त्यानंतर त्यांची तिथून बदली पेन सर्कल या ठिकाणी झाली आणि पेन सर्कलमधून त्यांना पनवेल ग्रामीण दिला गेला आणि त्याच्यानंतर 2007 मध्ये त्यांनी पनवेल ग्रामीणमध्ये टेस्टिंग डिव्हिजन फाईन स्क्वॉड अशा ठिकाणी त्यांनी एकदम प्रामाणिकपणे काम केलं. त्याच्यानंतर ते कर्जत उपविभागमध्ये 2007 ते 2014 2007 आणि 2014च्या मध्ये मला वाटतं की 2012 मध्ये माननीय संगाळे साहेब म्हणजे मी ABCDत नसताना आमची भेट झाली होती. त्यावेळेस मी तात्पुरत्या स्वरूपात तिथे काम करत होतो 2012 मध्ये. म्हणजे तिथूनचा आजपर्यंतचा प्रवास 2012 म्हणजे 13 वर्षे मी त्यांना अगोदरपासून ओळखतोय. तर त्यांची सुरुवात ही 2014 पर्यंत ही कल्याण पनवेल उपविभाग मधून कर्जत उपविभागमध्ये झाले. त्याच्यानंतर 2014 ते 2023 पर्यंत ते कल्याण पश्चिम उपविभाग कार्यालय एक गुणवंत म्हणजे बाजूच्याच ऑफिसमध्ये ते काम करत होते आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजे उपविभाग 2 म्हणजे बरोबर त्यांनी 1990 पासून 2025 पर्यंत त्यांचा जो प्रवास झाला हा खूप सुखद प्रवास झालेला आहे. त्यांना बऱ्याचशा वळणं आले, ते वाकडी वळणं आले, त्यांनी ते कशी त्या गोष्टीवर मात करून ते आज या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कारण की खूप मोठं संकट आल्यानंतरही ते उभे राहिले म्हणजे आपल्यासाठी ते प्रेरणास्थानच आहे. तर त्यांची 25 वर्षाची सर्व्हिस आज महावितरणमध्ये 36 वर्षाची सर्व्हिस त्यांची महावितरण कंपनीमध्ये झालेली आहे. तर मी जास्त वेळ न घेता कारण की अजून एक कार्यक्रम आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांचं बद्दल ऐकण्याच्या अगोदर मी त्यांच्या आलेले नातेवाईक त्या अगोदर आपल्या ABCD करून त्यांना एक छोटीशी भेटवस्तू म्हणजे ज्यांना सत्कार करायचा आहे तर महावितरण कंपनीकडून उपविभाग 2 करून आपल्या कर्मचाऱ्यांनी जे नियोजन करून त्यांच्यासाठी एक भेटवस्तू आणलेली आहे. तर मी प्रत्येक उपविभाग 2च्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतोय की त्यांनी संगाळे साहेबांना आणलेली भेटवस्तू ती त्यांनी देण्यात यावी. वेगळं होत नाही, आयुष्य थोडा वेगळ्या वळणाने जात आहे. निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतो. थोडी वर्ग सहकारी बंधू भगिनी त्या सर्वांचं मी स्वागत करतो. संगाळ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी ॲक्च्युली त्यांना 30-35 वर्षाचं ओळखतो. आम्ही जवळजवळ भिवंडी एकत्र काम केलेले आहे. गेले 30 वर्ष आम्ही ते एकत्र काम केलेले आहे आणि त्यांचा स्वभाव म्हणजे अगदी मीच स्वभाव म्हणजे कमी बोलणं पण कामाचं बाबतीत त्यांचा हातकंडा म्हणून येणार नाही असं काम त्यांचं. संगाळ साहेब आधी एकदम आवर्जून असे 35 वर्षाचं काम केलं खूप असं चांगल्या प्रकारे पार पाडलेले आहे. तर मी एवढंच बोलत जास्त काही बोलणार नाही. आता त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे ते सुख समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जावं व त्याची पुढील काय ज्या इच्छा आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्या मी त्यांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द. आयुष्यमान संगाळे तुमची ताई संगाळेताई आणि कुलकर्णी इंजिनियर असिस्टंट सर्व माझे लाईफचा बंधू भगिनी. त्या ठिकाणी माझा संगाळे साहेबांचा जवळजवळ आज 28 वर्षांचा मैत्री आहे आणि मी ज्या ठिकाणी पालघर होतो त्या ठिकाणी संघटनेच्या मिटिंगमध्ये मला भेटले आणि त्यावेळी मी 14ला त्यांच्या एरियामध्ये आलो उल्हासनगर सब डिव्हिजनला असिस्टंट अलाइनमेंट झालो. त्यावेळी त्यांच्या नेमकं रात्री लाईट केबल तुटली
केबल तुटल्यानंतर तिथला गोळा भरपूर झाला. काही लोकांनी आमच्या लोकांना मारायला आले. त्यावेळी संघाला साहेब धावून आले माझ्यासाठी. तेव्हा बोलले कोण तो नवीन आहे, बोला हा मी संघाकडं. त्यांनी त्यावेळी त्या कामातून बी आपण जे काम केले त्यावेळी मग त्यांनी वाचवले त्यातूनच. आणि संघाला साहेब खरोखर चांगला माणूस आहे आणि कामात एकदम प्रामाणिक माणूस. आज स्वाभिमानाने तो या ठिकाणी 30 वर्षापासून ते सर्व्हिस केलेलं आहे. तरी त्यांच्या या सर्व्हिसच्या कार्याला आणि त्यांच्या या आज सत्कार कार्याला या ठिकाणी त्यांना आपला मानाचा जयभीम करतो आणि छोटासा एक गाणं बोलतो. काय चुकला असेल तर माफ करावा. ना बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों, ना बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों, हमें दोस्ती की कसम दोस्तों. अगर कोई पूछे तो कहते हैं हम एक दूसरे के दिल में रहते हम रहते. और कोई ठिकाना हमारा सलामत रहे तसेच आमच्या रिटायरमेंट झालेले अनेक उपस्थिती फोरमन लाईनमन असे अनिल पाटील सुद्धा आले होते. ते केव्हाच रिटायरमेंट झालेले आहेत तरी सुद्धा त्या संघाच्या एका कामाच्या त्यांची पद्धत जी त्यांची मैत्री त्यांनी ते जपून ठेवला. जो हा आपला जो कुटुंब परिवार जो आहे परिवारासारखं त्यांनी जे आजपर्यंत काम केलं महावितरण कंपनीमध्ये त्यांच्या नावातच खरं तर हरिभाऊ म्हणजे त्यांनी प्रत्येकाशी जे वागणूक दिलेली आहे प्रत्येक कर्मचाऱ्याचे आपल्यासोबत घेऊन ते भावाप्रमाणेच वागलेले आहेत. त्यांच्या प्रेमापोटी उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी विविध संघटनेचे पदाधिकारी आणि मी त्याचा मोठा भाऊ या नात्यानं एक म्हणजे ऋणानुबंध असा आहे की ते वितरणमध्ये मधून सेवानिवृत्त होत आहे. मी पारेषणमधून सेवानिवृत्त झालो 2020मध्ये. त्यांनी बोलावल्याप्रमाणे म्हटलं मी येतो आणि आज त्या कार्यक्रमाला निमित्त असं झालं की आज आपल्या परेलला एक ऑल इंडिया क्रिकेट कौन्सिल मीटिंगसुद्धा होती प्रायोजकांच्या आदेशामध्ये जे त्या मीटिंगला सुद्धा मी आलो होतो. त्या निमित्तानं आज इकडे माझं येणं झालं. आज आपण मी बघतोय की आज जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रमामध्ये त्यांचा जे सत्कार केला हे त्यांचा स्वभावाचं आणि त्यांनी जे काम केलं त्याचं एक प्रतीक आहे. परंतु येत्या काळामध्ये म्हणजे आता मी सेवानिवृत्त झालं कारण आता वयाच्या 58 झाल्यानंतर का हा जसा जन्म झाल्यानंतर मृत्यू हा अटळ आहे. त्याचप्रमाणे की आपण ज्या दिवशी जॉईन होतो त्या दिवसा आपलं रिटायरमेंटचं दिनांक ठरलेलं असते. त्याप्रमाणे एक जे प्रोटोकॉल आहे आपल्या संघटनेचा म्हणजे आपल्या कंपनीचा ते आज सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांच्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी जमलेला. येत्या काळामध्ये फक्त आज जो आपण जो स्नेह दाखवला तर ते जर समजा आपली ही कंपनी किंवा आपली जे ज्या तिन्ही कंपन्या ज्या कंपन्या जर आपण साबूत ठेवल्या की आज ऑपरेशन वगैरे झालं तरी पण ते म्हणजे त्या परिस्थितीत ऑपरेशन झाल्यानंतर पण ते लगेचच जॉईन झाले आणि ते काम करत राहिले. सांगण्याचं एवढंच की ते म्हणजे कधी पण असं उगाच टाईमपास नाही किंवा काय नाही की आपलं काम आहे जे तुम्ही वरिष्ठांनी सांगितलेलं काम ते नित्यनियमाने करत राहायचे. आत्तापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत पण त्यांनी ते केलेलं आहे. ॲक्युचेकचं असू दे कधी की आता शेवटचा महिना होता वसुलीचं असू दे त्यांना कॉलिंगची लिस्ट दिली ते कॉलिंग पण करायचे किंवा जागेवर जाऊन कोणासोबत जायचे चेक करून जायचे किंवा जे काय असेल तक्रारी असेल ग्राहकांच्या त्या अटेंड करत राहायचे. आणि त्यांनी एवढं मी तर म्हणेल की आता 35-36 वर्ष झाले त्यांनी हे काम करत आलेले आहेत. आणि इथे जे जमलेले आहे त्याच्यावरून त्यांचा जो स्वभाव आहे त्यांची जी कामाची पद्धत आहे त्याच्यामुळे इथे सगळं त्यांना जे काही प्रेम आहे त्या प्रेमापोटी इथे सगळेजण जमा झालेले आहेत. इथून पुढे त्यांचं आयुष्य सुखी समाधानी व दीर्घायू लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. आजच्या कार्यक्रमाचे सेवानिवृत्ती निमित्त आपण यांचा सर्व आपण उपस्थित आहोत ते हरिभाऊ संगाडे त्यांच्या पत्नी सौ संगाडे त्यांचे चिरंजीव इथे उपस्थित असलेलं त्यांचं मित्रपरिवार त्यांचे नातेवाईक त्याच्यानंतर आपल्या उपविभागाचे डाकळेसाहेब ते कार्यकारी अभियंता इथे उपस्थित असलेले सर्व शाखा अभियंता आणि त्यांच्या जो काही लाईन स्टाफ आहे आपला पूर्ण विभागांतर्गत त्यांचं सर्वांचं इथे मी स्वागत करतो. यांनी शेवटी त्यांचा जे काही मनोगत आहे
त्या मनोगतामध्ये त्यांनी त्याचे जे काही 3-4 इन्सिडेंट बरेचसे ते ॲक्सिडेंटच्या संदर्भातच सांगितले. तर खरोखर पूर्वीच्या काळामध्ये ज्यांनी NMR सुरुवातीच्या पिरियडमध्ये होतं, तुम्ही NMRमध्ये काही सर्व्हिस केली सुरुवातीची काही 2-3 वर्ष झाली असेल, कारण बहुतेक NMR आपले साधारण 82 म्हणजे 89 पर्यंत फारसे काही 91-92 पर्यंत शेवटचे NMR. सो गाईज अशा प्रकारे मस्तपैकी रिटायरमेंटचा प्रोग्राम झालेला आहे, बघू शकता पूर्ण गँग. तर आता चाललेलं आहे आपण क्लब हाऊस. आता क्लब हाऊसमध्ये कार्यक्रम आहे, निघतोच आहे आता. आले सगळे, एवढे सारे गिफ्ट भेटलेले सगळे घेऊन चालले नाही बघा. सो काही जस्ट आपण आलेलो आता ऑफिसवरून घरी, आता पप्पाच्या ऑफिसवरून घरून पप्पाच्या मध्ये. तर जस्ट आता आपण आलो आहे ऑफिसवरून. बघितलंच एंट्री तुम्ही कशी झाली. तर आता आपण रेडी होतोय, फ्रेश होतोय, कारण क्लब हाऊसमध्ये सगळी पब्लिक थांबलेली आहे. जस्ट पप्पा फ्रेश होत होते आणि एक रील पण काढायची खाली, ते तुम्ही ब्लॉग नाही रीलमध्ये बघा. आपण या ठिकाणी सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. हरिभाऊ भास्करराव संगाळे आज महावितरण कंपनीमधून सेवानिवृत्त होत आहेत. वयाचे 58 वर्षी प्रत्येकजण हा सेवानिवृत्त होतो. त्या कंपनीमध्ये त्यांनी एक निष्ठेने 36 वर्ष आज आपली सेवा दिलेली आहे. म्हणजे एक MSCBतला जो कर्मचारी आहे तो एक सामाजिक कार्य किंवा जनतेची सेवा म्हणूनच या ठिकाणी संबोधले जाते या कंपनीमध्ये. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साजरा होत आहे. वास्तविक पाहता हरिभाऊ हे माझे पुतणे आहेत आणि त्यांच्या नावामध्ये सुद्धा हरिभाऊ भाऊ आहे. ते भावाप्रमाणेच आहेत माझे, जरी पुतणे असले तरी. ते सोशल वर्कर आहेत आणि त्यांचा स्वभाव जो आहे मृदू स्वभाव आहे. आणि वडीलधारी विचारांना मी 2 शब्द एवढंच सांगू शकतो की भावी आयुष्य कसं जगावं. कारण काय की सध्याच्या दिने माझं कामच आहे, पण अशा परिस्थितीत त्यांनी 36 वर्ष चांगलं काम केलेलं आहे. मध्ये मध्ये त्यांना थोडं अपंगत्व आलं, त्याही पिरियडमध्ये त्यांनी आपला जे काम करण्याचा ध्येय होतं ते त्यांनी कमी केलं नाही. पूर्णपणे ड्युटी त्यांनी निभावलेली आहे. नमस्कार. खरं तर यांच्या परिवाराचा आणि त्यांचा एक आम्ही थारवाणीचे रहिवासी म्हणून आमचा पंकजचा आणि आमचा संपर्क असतो. पंकजने मला सकाळी निरोप दिला की सर पप्पांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे तर तुम्ही संध्याकाळी या. परंतु मी सुद्धा 2018ला माझं फील्ड वेगळं होतं. मी प्रिन्सिपल म्हणून उल्हासनगरच्या हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधून रिटायर झालेलो आहे. पण आजच्या या प्रसंगी भले त्यांचा संपर्क जरी कमी जास्त असेल तरी पण एक आमच्या थारवाणी परिवारात एक सदस्य आहेत आणि त्यानिमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उभा आहे. खरं तर म्हणजे ज्याला आपण पॉझिटिव्ह नजर किंवा पॉझिटिव्ह विचार जे म्हणतो आपण आणि निगेटिव्ह विचार, आपल्याला या उर्वरित आयुष्यामध्ये आपले नेहमी विचार हे पॉझिटिव्ह ठेवले तर माझ्या माहितीप्रमाणे जे निगेटिव्ह विचार आहेत त्याला जर दूर ठेवलं तर आपलं जीवन हे आनंदी आणि सुखकारक. आपला परिवार, आपले मुलं असतील, आता आपण त्यांना मोठं केलेलं आहे, आता थोडंसं त्यांना त्यांच्या पंखाने ओढू द्या आणि जास्त विचार करत आपण बसायचं नाही.
त्यांचा संसार, त्यांची लग्न उद्या होतील किंवा झाली असतील, त्यांना सुखाने पुढे जाऊ द्या. पण तुम्ही दोघा उभयंतांनी अगदी आनंदामध्ये राहायचंय, मनसोक्त फिरायला जा. कारण MECB म्हणजे महावितरण इतकी मोठी जबाबदारी, रिस्क, वेळेचं बंधन नाही. आम्ही तर कसं 6 तास 8 तास ड्युटी केली, काही ठिकाणी घड्याळाचे गुलाम होतात लोक. म्हणजे 1:30चा टाइम, सकाळी 10:30ला पंचिंग करा. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे सगळे नातेवाईक यांना नमस्कार माझा. आज आपण इथे का जमलो आहोत? आज आमच्या काकांचा निरोप समारंभ आहे. आज आमच्यासाठी खूप खास दिवस आहे की त्यांनी 36 वर्ष किती चांगली प्रामाणिकपणे अशी जॉब केलेली. तर आज मी आमच्या काकासाठी 2 ओळी बोलू शकते. मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार, असे सर्वसमावेशक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे काका. अजून 2 ओळी. आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, चालता चालता पायांमध्ये बळ तेवढे जपत राहावे, कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांस ठावे, तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर नित्य सदा झुलत राहावे. काकांनी आजपर्यंतचा जो प्रवास केलेला आहे त्याच्यात सहभाग आमच्या मावशीचा पण आहे. त्यांनी आतापर्यंत त्यांना प्रत्येक वेळी सपोर्ट केलाय. त्यामुळे काका आजपर्यंत 36 वर्ष प्रामाणिकपणे जॉब करत राहिले. काका काहीच दिवस माझ्यासोबत संबंध आला काकाचा, पण काकांचं वागणं एकदम खुश, म्हणजे नेहमी काका नेहमी सतत हॅपीनेस असते, पॉझिटिव्ह असतात. फिरायला जाण्याची इच्छा आता काकाची पूर्ण होणार आहे. काका तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी. आताच माझ्या बाबांचा पण रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला, पण मी बोलू नाही शकले, म्हणून आज काकासाठी 2 ओळी माझ्या मनात आल्या म्हणून मी बोलले. काका खूप खूप अभिनंदन. नमस्कार. हरिभाऊ संघारे जवळजवळ एकदम आमच्या परिवारामध्ये, म्हणजे माझा तरी परिवार म्हणतो मी, कारण की मी इथे मुंबईला 1985 मध्ये डिसेंबर 1985ला ज्यावेळेला आलो, मी सेंट्रल रेल्वेमध्ये सर्व्हिसला होतो. परंतु हे संघारे परिवार, रमेश संघारे आणि भास्करराव संघारे हे 2 जण भाऊ, या भावाची ही मुलं, आणि यांच्या परिवारामुळे मला एकदम घरात जे सुख मिळालं असेल ते खरं मुंबईसारख्या शहरामध्ये हा परिवार, संघारे परिवार म्हणजे आमच्या समाजामध्ये 1 नंबर. यांनी प्रत्येका किती लोकांना सहकार्य केलं असेल, साथ दिली असेल. खरोखर एक म्हणजे मनमिळावू स्वभाव असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वडील, त्यांचे काका आणि त्यांचे बाकी भावाचे बद्दल मला तर काही माहिती नाही, परंतु हे 2 जे होते, हरिभाऊ संघारेंचे वडील आणि यांचे काका, एकदम खरोखर एकदम मस्त माणसं होती आहेत. परंतु आणि यांच्यासोबत माझा परिचय म्हटला म्हणजे 1986 मध्ये भरपूर जवळजवळ आज 38 वर्ष झाले असतील मला वाटतं. 38 वर्षापासून हरिभाऊला मी ओळखतो. पहिलं माझं आगमन हरिभाऊच्या रूममध्ये, म्हणजे त्यांच्या रूममध्ये मी भाड्याने रूम घेतली होती. एक अशी छोटीशी आशाताई संघारे यांची रूम होती आणि लगेच त्यांच्या बाजूला त्यांची रूम होती. परंतु माझे एवढे वर्ष 10-15 वर्ष मी तिथे राहिलो, असा आनंदात एकदम खरोखर खूप आनंद मिळाला. त्याच्यानंतर पण असं हळूहळू मनुष्य काय होतो, प्रगती करत राहतो किंवा परिवार मोठा होतो. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये मी राहणं, दुसरीकडे गेलो, दुसरीकडे पण आता आनंदाचा जाऊ. परंतु त्यांच्या ज्या आठवणी आहेत, त्यांच्या परिवाराच्या ज्या आठवणी आहेत, त्यांनी जे मिळून सहकार्य केलं आम्हाला. नेहमी सकाळी उठलं की एकदम खरोखर ती मुलगी आता जी बोलली हॅपीनेस, आशीर्वाद असतो. जे पेरलं ते उगवतं. कारण की त्यांनी पेरलेलं असं आहे की प्रत्येकाला एकदम सामावून घेतलाय, कोणाच्या बद्दल हसणं खेळणं असा रागीट स्वभाव काहीच नाही. म्हणून त्यांच्यावरती जे संकट आलं होतं ना, त्या संकटाला कारणीभूत जे त्यांना जे आशीर्वाद मिळाले असतील, त्यांनी केलेल्या सेवेचे आशीर्वाद होते. तेच डॉक्टरची जी सेवा केली, त्यांच्या डॉक्टररूपी जे त्यांना आशीर्वाद मिळाले, त्यांच्या सेवेमुळे अजूनही ते इथे स्थायिक
काय तर रिटायरमेंट संपलेलं आणि हे बघा ही मम्मी चालली आता हे सगळे एवढे बुके घेऊन चालले मस्तपैकी विकायला. आणि ह्या तू कुठं घेऊन चाललंय? माझ्या बेस्ट मैत्रिणी त्यांनी दिली मला खूप आवडली. आणि ते बुके कशाला घासत चालले तुम्ही? अरे बाबा हम लोग ठोक देता इतना. चला लवकर. हे बघा झाले रिटायरमेंट झाले. हे बघा आणि इथं काय झाले पाना? हा पाना कसा पकडायचा? ती असं पकडते अजून कॅमेरा समोर करते. कसा असं इकडं या समोर कॅमेरा ठेवते अजून असं केलं का सरळ उलट. मग असं केलं का मग असं डायरेक्ट उलट पलटी मारते? असं ठेवते कॅमेरा करते अजून समोर ठेवते. असं करते? नाही असं करते. मग असं करते असं कॅमेरा तुझ्या तोंडाकडे करते अजून समोरचा कॅमेरा समोर करते. मग हा कॅमेरा कुठं करते? पुढचं चालू ठेवते. पुढं चालू ठेवते. ओके. हे बघा बराबर 2 वाजलेले आहे आणि त्या मस्ती आले लोकांना अजून कोणी झोपलं नाहीये, फक्त पॉझिटिव्ह झोपलाय. 4 कोणाचे वाजून 2 वाजले. I love everything. Fire spreading all around.